नमस्कार मित्रांनो, मी निखिल मेघदारुला आहे. केवळ ईश्वराची कृपा, आणि अल्को अल्कोहोलिक अनोनिमसची सुंदर साथ, आपल्या सर्वांचं वेळोवेळी लाभणारं मार्गदर्शन, सभाचा अल्कोहोलिक अनोनिमसच्या नियमित चालणाऱ्या ज्या सभा आहे, त्या सभांची शक्ती आणि उच्च शक्तीवर असणारी श्रद्धा, या संयुक्तिक प्रयत्नांच्या जोरावर आज मी मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक संयमित जीवन जगण्याचा सुद्धा प्रयत्न. मित्रांनो, आज जो विषय मला देण्यात आलेला आहे, अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्याच्या नंतर झालेला मानसिकतेमधील बदल, प्रचंड नकारात्मकता, शंकेखोर वृत्ती, प्रचंड राग आणि संपूर्ण माझ्या अवतीभोवती असणारा जो समाज आहे किंवा जे लोक आहे माझ्या जवळचे, हे सर्व कुठेतरी माझ्या अस्तित्वाला आव्हान करणारे आहेत आणि यांना माझं काही चांगलं बघवत नाही, अशी एक विचारसरणी घेऊन मी या कार्यक्रमामध्ये आलेलो होतो. अस्तव्यस्तता भरपूर प्रमाणामधल्या होत्या आणि त्यातल्या त्यात जसं या कार्यक्रमाने मला सांगितलं होतं की हा एक मनोशारीरिक आजार आहे आणि मुळात माझी असणारी जी सदोष मानसिकता आहे, ती मानसिकता कशी आहे हे प्रारंभिक टप्प्यामध्ये जाणून घेतल्याशिवाय मला समोर सुधारण्याची जी वाटचाल आहे ती आव्हानात्मक असणार आहे याची जाणीव अनेक अनुभव कथनांमधून मला व्हायला लागली. सुरुवातीला तर सर्वांसारखाच सर्वसामान्य माझा जो एक समज होता, आपण फक्त एक मद्याची समस्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहे, तेवढी समस्या ते लोक जर आपल्याला सांगत आहे, ती जर दूर झाली तर या कार्यक्रमाला फार काळ आपल्याला काही राहण्याची गरज नाही. हा एक एक पाऊल बाहेर ठेवूनच मी या कार्यक्रमामध्ये आलो. यांत्रिकपणे मी येऊन बसायला लागलो. जवळ 10 ते 15 वर्षाचा जो मद्यासक्ततेचा माझा काळ होता आणि या काळामध्ये अनेक प्रकारच्या अस्ताव्यस्तता मी यामुळे निर्माण करून घेतलेल्या होत्या माझ्या जीवनामध्ये. या आजाराच्या अंतर्गत मानसिक आसक्ती मोठी भयंकर होती. तिला चेहरा नव्हता, तिचे लक्षणं माहित नव्हते, नेमकं कसं टॅकल करायचं हे समजत नव्हतं आणि सुचतही नव्हतं. नवे कधी तुम्ही विचारही केला नव्हता. पण इथे आल्याच्या नंतर हळूहळू जशी ओळख पटायला लागली या आजाराची, या ठिकाणी मला सांगण्यात आलं की हा जो आजार आहे हा मानसिक आसक्तीचा आजार आहे, शारीरिक आकर्षणाचा आजार आहे आणि नैतिक अधपतनाचा आजार आहे. माझे सर्व जे अनुभव होते ते या ठिकाणी तंतोतंत लागू पडणारे अनुभव होते. या थ्रीफोल्ड डिसीज मधनं मी गेल्या अनेक वर्षापासून चाललेलो होतो आणि या ठिकाणी या सभांमध्ये त्याची ओळख मला करून देण्यात आली होती आणि मी या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो. आणि माझ्यासारखा जो मद्यासक्त व्यक्ती असतो तो फक्त आपला जेवढं कामाचं आहे किंवा जेवढं मला आवश्यक आहे त्याचाच मी विचार करतो आणि माझ्या दृष्टिकोनातून तेव्हाची प्राथमिकता होती मद्यापासून दूर राहणे किंवा दूर होणे कुठल्याही परिस्थितीमध्ये. बस ती प्राथमिकता घेऊन मी या ठिकाणी सभा करायला लागलो आणि एक दिवसाच्या अंतरानं मी मद्यमुक्तता मला मिळाली ईश्वराच्या कृपेने. पण हळूहळू जसं या कार्यक्रमामध्ये मी समोर समोर जायला लागलो तेव्हा या ठिकाणी जे सांगण्यात आलेलं होतं की मुळात माझी समस्या माझं अतिरेकी मद्यपान ही नंतर झाली, पण त्याच्यापूर्वीच माझी जी बिघडलेली मानसिकता आहे पूर्वापारपासून, त्या मानसिकतेवर मी जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये संतुलन, संयम आणि आनंद येणार, हे या ठिकाणी मला सांगण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीनं मग मी वाटचाल सुरू केली. या ठिकाणी मला त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं होतं की स्वतःच्या स्वभाव दोषांचा मी आढावा घेतला पाहिजे, नैतिकतेचा मी आढावा घेतला पाहिजे आणि माझ्या पिण्याच्या पूर्वीचं जे जीवन आहे तेव्हा माझं व्यक्तिमत्व कसं होतं त्याचा प्रकर्षानं मी आढावा घेतला पाहिजे, असं या ठिकाणी सांगितलेलं. आता ही तशी गोष्ट होती की एखादा आजार असेल, डायबिटीस सारखा आजार असेल, बीपी सारखा आजार असेल, तर कुठल्याही रुग्णाला डॉक्टर पहिले विचारतो की तुमच्या घरामध्ये कोणी असं आहे का, म्हणजे कुठून तरी हे जेनेटिक आहे का, हेरिडिटरी आहे का. तसंच काहीस या कार्यक्रमामध्ये मला सांगण्यात आलेलं होतं की पहिल्यांदा तुझ्या पूर्वाश्रमीच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेतल्याशिवाय आज जे काही घडून राहिलेलं आहे त्याच्याविषयी काही उपाययोजना करता येणार. आणि त्यावेळेला मग मी जेव्हा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टींची उत्तरं मला मिळायला लागली की लहानपणापासूनच मला एकटेपणा आवडत होता किंवा कल्पनेच्या जगामध्ये रमायला आवडायचं. सोशल मी नव्हतो, सामाजिक नव्हतो. लोकांमध्ये मिसळणं हे जरा अवघड जायचं. ठराविक लोक, ठराविक ओळखी आणि ठराविक समुदायामध्ये राहणं हे लहानपणापासूनच माझं जीवन होतं आणि खऱ्या अर्थानं सोशलिझम कशाला म्हणतात किंवा लोकांसोबत समायोजन साधणं कशाला म्हणतात याच्यापासून मी कोसो दूर होतो आणि हा जो एकटेपणा आहे मला आवडायचा. दुसरं होतं की भावनेचा अतिरेक माझ्यामध्ये होता. कुठलाही एक विचार किंवा कुठलीही एखादी गोष्ट डोक्यात भिनली तर सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहणे किंवा तीच एक गोष्ट करत राहणे वीट येतपर्यंत, कंटाळा येतपर्यंत, त्याच्यामधली आसक्ती निघून जातपर्यंत या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. आणि त्यावेळेला काही मी मद्यासक्त नसल्या कारणामुळे या गोष्टीवर मी कधी विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत. पण हा जो एकाकीपणा आहे, कल्पनेत रमणं आहे किंवा भावनांचा अतिरेक आहे, याचं पर्यावसान जे झालेलं होतं की मी एकटा पडायला लागलो होतो लोकांमध्ये राहून सुद्धा, मित्रांमध्ये राहून सुद्धा आणि सातत्यानं स्वतःला वेगळा
समजण्याचा मी प्रयत्न करायचो. हा जो स्वभाव दोष होता हा माझ्यामध्ये पहिलेपासून आणि तुलना करणे या सुद्धा बाबी पहिलेपासूनच माझ्यामध्ये मुळात अस्तित्वामध्ये होत्या. पण जेव्हा मद्याशी त्याचा संबंध आला माझा त्यावेळेला हे स्वभाव दोष उफाळून आले आणि याचा अतिरेक झाला आणि त्याच्यामुळे माझं जे मद्यपान आहे ते अतिरेकी प्रमाणात वाढत गेलं. या गोष्टीची मला खात्री पटली पाहिजे. लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा जो बहुतांश माझ्यासारख्या दारुड्यांचा एक मोठा प्रश्न असतो बोलल्या जात त्या लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा नैसर्गिक दृष्टिकोनातून सर्वसाधारण जे विचार किंवा संकल्पना असतात त्याला छेद देणारे प्रसंग माझ्यासोबत घडलेले होते. त्याच्यामुळे त्याच्याविषयीची असणारी जी एक आकर्षण आहे तर ते आकर्षण राहिलं नव्हतं तर ती आसक्ती निर्माण झाली होती त्याच्याविषयी. त्याच्यामुळे अतिशय लहानपणापासूनच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. नंतरचा भाग तो होता की माझ्या माइंडला कल्पनेच्या जगात घेऊन जाणारी अशी कुठलीही गोष्ट त्या गोष्टीचा मी आसक्त झालेलो होतो. त्या जी गोष्ट माझ्या माइंडला ट्रान्समध्ये घेऊन जात असेल त्या गोष्टींना मी लवकर आकृष्ट झालेलो होतो. गुटखा असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींबाबतीत मी नेहमीच म्हणजे बालवयापासून आसक्त राहिलो किंवा माझ्यामध्ये ती आसक्ती राहिली आणि बालवयातच या सगळ्या गोष्टींचं सेवन सुरू झालेलं होतं. माझ्यापेक्षा वयानं मोठे असणारे, त्याच्यानंतर भव्य दिव्य विचार करणारे किंवा प्लॅनिंग करणारे, कल्पना करणारे अशा लोकांसोबत मला राहायला आवडायचं. सर्वसाधारण माझ्या वयातले जे माझे मित्र होते त्यांच्यासोबत माझी फारशी जवळीक नसायची आणि अशाच लोकांमध्ये माझा वेळ व्यतीत व्हायला लागला होता. विद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. महाविद्यालयात जेव्हा मी आलो त्यावेळेला सुद्धा तासनतास मी पानटपरीवर बसून राहायचो. मला आठवत नाही मी कधी कॉलेज केलेलं रेग्युलर. तासनतास त्या पानटपरीवर बसून राहणे. आम्ही काही 2-4 मित्र होतो ते एखादी बियर आणायची, 4 लोकांमध्ये घ्यायची. कुठेतरी धाब्यावर जेवायला जायचं, कुठेतरी बाहेरगावी जायचं, 2-2 दिवस बाहेरगावीच राहायचं. अशा पद्धतीचा कार्यक्रम तो असायचा आणि हे असं बेजबाबदार जीवन जे आहे ती जीवनशैली माझी सुरुवातीपासून होती. तीच शिस्त नावाची गोष्ट व्यक्तिमत्वाला नव्हती. दिनचर्या जी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी अनुभवली ती त्या काळामध्ये पूर्वापारपासून नव्हती. एक विलासी जीवन पद्धती होती. कधी झोपणे, कधी उठणे, कधी जेवण करणे, कधी मनाला वाटेल त्या पद्धतीने वागणे आणि त्याच्यातच मला धन्यता वाटायची की असा काही फारसा फरक पडतोय आयुष्यावर याचा काही वाटायचं नाही त्यावेळी. आता या सगळ्या ज्या अस्ताव्यस्तता होत्या त्याचा माझ्या जीवनावर कुठेही तोपर्यंत परिणाम झालेला नाही जोपर्यंत मद्याशी माझा संपर्क आलेला. पण ज्या वेळेला पहिल्यांदा मद्याशी माझा संपर्क आला आणि त्या पहिल्या घोट्याने ज्या फॅन्टसीज मला दिल्या त्या फॅन्टसी थ्रू हळूहळू मी डीप जे आहे ते ऑब्सेस व्हायला लागलो किंवा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मी रुचायला लागलो. हसायला लागलो. त्याच्यामध्ये मग भावनिक गोंधळ वाढले. भावनिक गोंधळ वाढल्याच्या कारणामुळे भावना हाताळणं माझ्याकरता जे आहे ते अशक्य होऊन बस. सर्वसाधारण भावना कुठल्या आहे, कशा पद्धतीने हाताळायच्या असतात, कुठे नाही म्हणावं लागतं, कुठे थांबावं लागतं, कशा प्रकारे संतुलन साधावं लागतं नात्यांमध्ये असेल किंवा अनेक गोष्टींमध्ये असेल, हे माझ्याकरता अवघड होऊन बसलेलो आणि भावनांचा अतिरेक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चुका घडायला लागल्या. याचा परिणाम आर्थिक, सामाजिक या क्षेत्रांमध्ये तणाव निर्माण होण्याकरता झाला आणि माझे सामाजिक संबंध तसे फारसे नव्हते पण जे होते ते विस्कटले गेले. या अतिरेकी मद्यपानामुळे आर्थिक चणचण भासायला लागली. चांगल्या ठिकाणी असलेले जॉब मला गमवावे लागले 1-2 आणि तरी सुद्धा माझी जी अहंकारी मानसिकता आहे ती मानसिकता ही गोष्ट मानायला तयार नव्हती. या सगळ्या गोष्टीच्या मागे जर काही असेल तर ही माझी मद्यासक्तता आहे. ही गोष्ट मी मान्य करायला तयार नव्हतो कारण मी सातत्यानं तुलना करायचो आणि माझ्या डोक्यामध्ये दारुडे व्यक्ती म्हणजे ते असायचे की जे कुठेतरी देशी दारू घ्यायला जातात, भट्टीवर जातात, ठेक्यावर जातात. त्यांचे मळके कपडे असतात. 1-1 रुपये भीक मागून ते दारू पितात. आपण त्यातले नाही. आपण चांगले कपडे घालून चांगल्या पद्धतीनं चांगल्या बारवर जाऊन ब्रँडेड दारू पितो. आपण दारुडे नाही आणि जे काही घडून राहिला याच्याकरता त्याच्याकरता दारू रिस्पॉन्सिबल नाही किंवा माझा जो मद्यासक्तता आहे माझी ती रिस्पॉन्सिबल नाही. आपण मॅनेज करू शकतो. हा जो डिनायल राहिला तो शेवटपर्यंत राहिला आणि या डिनायलने अजून अजून मला रॉक बॉटम दाखवलं आणि ज्या गोष्टी मला असं वाटायचं की माझ्या सोबत घडणार नाही त्या गोष्टी घडायला लागल्या. हळूहळू ब्रँडेड दारू निघून गेली, चांगले बार निघून गेले, चांगल्या कंपनीमध्ये बसून जो मी घ्यायचो ते सगळं दूर होत चाललेलं होतं आणि त्या सगळ्यांची जागा अशा गोष्टींनी घेतली की ज्याची मी कल्पना केली नव्हती कधी आयुष्यामध्ये पण हे आता घडायला लागलेलं होतं आणि ते घडत असताना कुठेतरी या गोष्टीची जाणीव व्हायला लागली होती की कुठेतरी आता काहीतरी चुकतंय. पण वेळ हातातून निघून गेलेली होती आणि कुठलाच मार्ग सापडत नव्हता. असं नव्हतं की इच्छा नव्हती या सगळ्या गोष्टीतनं बाहेर निघण्याची. इच्छा होती पण मार्ग मिळत आणि शेवटी सरेंडर करून टाकलं होतं मी की आता आपलं आयुष्य जे आहे ते अशाच पद्धतीचं आपण
सतत या आयुष्याचा अंत आपला होणार. आणि अशात मी जेव्हा अल्कोहोलिक अॅनॉनिमस या संघटनेमध्ये आलो आणि हा आजार समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. पहिली प्राथमिकता सोबर राहण्याची होती. ती माझी पूर्ण केली होती या कार्यक्रमात. दुसरी प्राथमिकता जी होती, की आता माझ्यामध्ये असणारे जे हे असंख्य प्रकारचे स्वभाव दोष आहेत किंवा त्याच्यामुळे माझी ही मानसिकता सदोष झालेली आहे. त्याच्यावर मला काम केल्याशिवाय मी फार काळ मद्यापासून दूर राहू शकणार नाही किंवा यदाकदाचित मी मद्याचा माझा संपर्क जरी नाही आला तरी पण माझ्या आयुष्यामध्ये तशाच प्रकारची उलथापालथ होत राहील जी मद्यासक्त असताना मी होती माझ्या आयुष्यात. ही गोष्ट काहीशी मनाला चटका देऊन जाणारी मला वाटली होती, कारण माझ्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम मी फक्त मर्यादित स्वरूपाचा घेतलेला होता, की दारूपासून दूर राहण्याकरता हा कार्यक्रम काम करतो आणि आपल्याला त्याचा अनुभव आलेला आणि आपली तीच प्राथमिकता आहे एवढं समजून मी चालवलं. पण कालांतराने हे लक्षात आलं होतं की माझी मुळात बिघडलेली मानसिकता जी आहे ती ड्राय सोबर ची असल्या कारणामुळे त्याच गोष्टी घडायला लागल्या आहेत. पैसा हाताळण्याकरता सक्षम नसणे, भावना हाताळण्याकरता सक्षम नसणे, तापट स्वभाव असणे, प्रत्येक गोष्टींवर इतरांसोबत वाद घाल किंवा इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत किंवा कसे आपण योग्य आहोत हे सिद्ध करण्याचा आवाजही प्रयत्न करत राहणे. दुसऱ्यांच्या भावना दाबून स्वतःच्याच भावनांचं प्रदर्शन करत राहणे. या सगळ्या गोष्टी कौटुंबिक पातळीवर पहिले सुरू झाल्या, नंतर मित्रांसोबत किंवा इतर सामुदायिक जीवनामध्ये सुरू झाल्या मोठ्या प्रमाणावर. आणि मग त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. पुन्हा मी एकटा पडायला लागला. आता या भ्रातृभाव संघटनेमध्ये मी सुरुवातीला जेव्हा माझे काही वर्ष झालेले होते त्यावेळेला मला सुद्धा असं त्यावेळेला सातत्यानं वाटायचं की मी जे सांगतो आहे किंवा मी जसं म्हणतो आहे तसं या लोकांनी करायला हवं, या लोकांनी तसं चालायला हवं, अशा पद्धतीनं घडायला हवं. हे कार्यक्रमामध्ये असताना किंवा या सभांमध्ये असताना सुद्धा या स्वभावदोषांमुळे अनेक लोकांसोबत तणाव निर्माण झाले किंवा अनेक गोष्टी घडायला लागल्या समूहामध्ये सुद्धा. आणि पुन्हा तोच एकटेपणा मी अनुभवायला लागलो, अस्वस्थता अनुभवायला लागलो, बेचैनी अनुभवायला लागलो आणि कुठेतरी पुन्हा ती शंका मनामध्ये यायला लागली की यार खरंच या कार्यक्रमावर आपण चालायला पाहिजे का? इथे तर कोणीच आपलं ऐकून घ्यायला तयार नाही किंवा कोणीच आपण जी मतं मांडतोय ती त्याला प्राधान्य देण्यास तयार नाही. हळूहळू मी या सभांमधनं दूर व्हायला लागलो आणि माझ्यामधले जे सुप्त अवस्थेमध्ये असणारे जे स्वभाव दोष होते ते मोठ्या प्रमाणावर वर यायला लागले. राग प्रचंड प्रमाणात वाढून गेलेला होता. कोणी साधेही बोलायला जरी आलं किंवा साधी विषय मांडत असेल किंवा एखाद्या वस्तुस्थितीची जाणीव मला करून देत असेल तर मी त्याचा पाणउतारा करायला कमी करत नव्हतो किंवा घरच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा अनेकदा डिसऑनर मी केलेला होता. शंकेत वृत्ती या वृत्तीमुळे सुद्धा माझ्या पारिवारिक सदस्यांना माझ्यासमोर वावरत असताना माझ्यासोबत बोलत असताना अतिशय तोलून मापून ते बोलायचे, कारण मी कुठला शब्द पकडून त्यांना शंकेच्या घेऱ्यामध्ये घेईल आणि काय त्यांच्यासोबत वाद घालेल याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे ते अतिशय तोलून मापून बोलायचे, भीत बोलायचे आणि माझ्या या शंकेकर वृत्तीमुळे ते सुद्धा अतिशय त्रासलेले होते. त्याच्यामुळे बोलणंच टाळायचे. मला कुणाची गरज नाही, मी एकटा माझं आयुष्य हाताळू शकतो हा अवाजवी अहंकार जो आहे त्याच्यामुळे अनेक चांगल्या संध्या आयुष्यामध्ये समोर जाण्याच्या मी गमावून बसलेलो होतो. इतरांना तुच्छ लेखण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे अनेक लोक जे आहे जे माझे वेलविशर होते, हितचिंतक होते, ते लोक मी गमावून बसलेलो होतो. पण माझ्यामधला जो अहंकार आहे तो या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र मला परवानगी देत नव्हता की मी कुठेतरी समायोजन साधण्याचा, ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःचा आरसा दाखवला पाहिजे एकदा तरी, असं मी कधी विचार करत नव्हतो. माझ्या दृष्टिकोनातनं माझे जे क्रेडेन्शियल होते ते म्हणजे सोबरायटी. मी सोबर आहे, दारूपासून दूर आहे आणि याच एका गोष्टीच्या क्रेडेन्शियलवर मी माझ्या आयुष्यामध्ये समोर चाललेलो होतो. आणि हा जो प्रवास होता हा एकांगी होता. वास्तविक या कार्यक्रमाने बिग बुक मध्ये सुरुवातीला सांगितलेलं होतं की हे एक सामूहिक उपचार पद्धती आहे हे सांगितल्यावर सगळ्या बाजूने त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं आणि एकसुरी प्रवास माझा सुरू होता. माझ्यामध्ये अनेक वर्ष केलेल्या मद्यपानामुळे मला मानसोपचाराची गरज आहे हे मला एका हितचिंतकांनी फार सुरुवातीला सांगितलेलं होतं. कारण माझी विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, रिॲक्ट होण्याची पद्धत याच्यावरून त्यांनी मला हा चांगला सल्ला दिलेला. पण त्याच्यातही माझा अहंकार इतका बळावलेला होता की त्या व्यक्तीशी मी बोलणं टाकून दिलं. पण कालांतरानं जेव्हा याच्यावर मी मद्यमुक्तता ही प्राथमिकता बाजूला ठेवून सर्वंकष विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच आपलं जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वामध्ये मानसिक आजाराचा मोठा वाटा आहे. आणि ह्या माझ्या ज्या मानसिक विकृती आहे, लैंगिकतेच्या संबंधी असतील, भावनिक विकृती असतील, मानसिक असतील, या सगळ्या विकृती जर दूर करायच्या असेल तर प्रामाणिकतेने याच्यावर काम करणं गरजेचं आहे.
नाहीतर आपण फार काळ मद्यापासून दूर राहू शकणार नाही किंवा आयुष्याचं संतुलन आपण साधू शकणार नाही. तर त्या क्षणी पहिल्यांदा मी मानसोपचार तज्ञाची मदत घेतली आणि मी शॉक झालो की त्यावेळेला त्यांच्यासोबत काउन्सिलिंगच्या काही सिटिंग्स माझ्या झाल्या तेव्हा माझ्याच लक्षात यायला लागलं मी जेव्हा त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करायला लागलो की आपल्यामध्ये असंख्य विकृत आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचं रिअलायझेशन मला करून दिलं आणि एक प्रॉपर ट्रीटमेंट लॉंग टर्म मी घेतली मोर दॅन 2 इयर्स. त्याचा मला फायदा असा झाला की मी स्टेबल राहायला लागलो आणि हळूहळू माझ्या विचारांमध्ये जे आहे ते बदल यायला थोडासा औषधोपचार आणि मग स्पिरिच्युअल हा जो कार्यक्रम आहे त्या औषधोपचाराचा परिणाम मी सांगू इच्छित होतो तो असा झाला की हे जे सैरभैर भटकणार जी माझी मनोवृत्ती होती एका ठिकाणी मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हतो स्टेबल ठेवू शकत नव्हतो स्वतःला तर कुठेतरी थोडा हातभार मला त्या औषध गोळ्यांनी लाभला आणि मग जेव्हा ते मन थोडंसं स्टेबल झालं काम डाऊन झालं त्यावेळेला मग मी या सगळ्या गोष्टींवर शांततेने विचार करण्याकरता सिद्ध झालेलो होतो की मुळात आपल्यामध्ये आपली जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये अनेक दोष दडलेले आहे आणि ते दोष जर मी दूर केले नाहीत तर माझ्या जीवनामध्ये समाधान आणि आनंद उपभोगू शकणार. मग फर्स्ट थिंग फर्स्टच्या पॉलिसीवर सगळ्यात पहिल्यांदा सभांना मी नियमित जाईल. प्रामाणिकतेनं सभेमधल्या प्रत्येक सभासदाचा अनुभव कथन जे आहे ते ऐकायला. पहिली जी मानसिकता होती सभांना 15 मिनिटं किंवा प्रार्थनेच्या वेळेला जाण्याचं शेवटच्या प्रार्थनेच्या वेळेला जायचा प्रार्थना झाली की लगेच तिथून निघून जायचं किंवा तिथं गॉसिपिंग करत बसायचं ही एक विकृती माझ्यामध्ये. पण जेव्हा मी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींवर कार्यक्रमावर सुरुवात केली नव्याने तेव्हा या गोष्टीवर मी प्रामुख्यानं पहिलं काम केलं की जिथे आपली लाईफ लाईन आहे जिथून आपला पुनर्जन्म झाला त्या गोष्टीसोबत आपण अप्रामाणिक राहता कामा नये आपण आपल्या परीनं प्रामाणिकता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी ते करायला लागलो प्रामाणिकतेनं ऐकायला लागलो शक्यतो मीटिंगच्या वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करायला लागलो सोबत सोबत हे जे याच्यात सांगितलेलं होतं या अनेक टोकन मी घेतलेले होते 4-5 वर्षाची पण कधी मी त्याच्यावर विचार नव्हता केला किंवा तिथे जे म्हटलेलं आहे त्या टोकन मध्ये की एकता सेवा आणि मुक्तता या 3 गोष्टीवर जर मी काम केलं तर माझ्या मानसिकतेमध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक बदल होऊ शकतात. ही गोष्ट मी कधी विचार नव्हती केली पण हळूहळू त्याचा अनुभव मला यायला लागला. कारण या एकतेच्या प्रवासामध्ये आपण एकटं राहून चालणार नाही. जास्तीत जास्त लोक जुळले पाहिजे. कारण जे लोक जुळलेले आहेत ते सुद्धा आजारी आहेत. आणि त्यांच्यासोबत मला ऍटिट्यूडनल ऍडजस्टमेंट करावी लागेल. तेव्हा कुठं माझ्यामधला संयम वाढेल आणि तो संयम घेऊन मग मी बाहेरच्या जगात वावरू शकेल. याचा पहिल्यांदा रिअलायझेशन मला झालं की एकता टिकली पाहिजे समूहामधली आणि समूह हा चांगल्या पद्धतीनं जर चालला तर निश्चितपणे मी सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. या गोष्टीची पहिल्यांदा जाणीव झाली काम करत असताना की सगळे जे उत्तर आहे ते माझ्या समूहामध्येच मला मिळणार. अनेक नावागत यायचे रिॲक्ट करायचे मधात सोडायचे चालले जायचे ग्रुप बंद व्हायचे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न व्हायचा कुठेतरी 12 स्टेप करत असताना अनेक अनेक चॅलेंजेस अनेक आव्हानं त्यावेळेला फेस केले पण ते करत असताना ईश्वर सोबत होता आणि कमालीची साथ ईश्वरानं दिली आणि हळूहळू चित्र पालटायला लागलं. रिॲक्ट होण्याचं माझं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागलं. मी इतर लोकांचं ऐकायला लागलो. 2-4 सभासदांमध्ये जर डिस्प्यूट असेल काही मिसअंडरस्टँडिंग असेल तर ते दूर करण्याकरता एक दुवा बनून काम करण्याची संधी मला अनेक प्रसंगांमध्ये लाभली आणि त्याचा फायदा असा व्हायला लागला की माझा लोकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संकुचित न राहता ब्रॉड झाला आणि सकारात्मक पद्धतीने मी प्रत्येक गोष्टीला विचार केला. मी कार्यकारण भाव शोधण्याची मला सवय लागली की बा एखादा व्यक्ती माझ्यासोबत निगेटिव्ह रिॲक्ट झाला असेल किंवा तो व्यक्ती जर माझ्यासोबत आज निगेटिव्ह वागतोय किंवा बोलत नाहीये किंवा अजून काही त्याची नाराजी असेल त्याच्या मागे काय नेमकं घडलं असेल किंवा काय असेल ते आपण एकदा त्याच्यासोबत बोलून क्लिअर केलं पाहिजे. इतका संयम माझ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये समूहासाठी काम करताना मी तो अनुभव आणि तीच गोष्ट जी मी मिळवली होती या समूहामध्ये ती घेऊन मी कुटुंबात गेलो. कुटुंबामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जे काही टेन्शन्स माझ्या या स्वभावदोषांमुळे क्रिएट झाले ते बदलण्याकरता मी प्रयत्न करायला त्यांच्यासोबत माझा अप्रोच सॉफ्ट ठेवायला लागलो. त्यांची होणारी चिडचिड त्यांचा होणारा त्रागा त्याला सुद्धा मी त्यांच्या ठिकाणावर ठेवून समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. नव्हे ते सगळ्या गोष्टी मला मिळाल्या या समूहामध्ये एकतेमध्ये काम करत असताना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एकतेमध्ये युनिटी या फेज मध्ये काम करत असताना या युनिटीमध्ये राहत असताना सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली मिळत असेल तर ते इगो डिफ्लेशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती फार चांगली डेव्हलप होते. या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला होता. या एकतेमध्ये राहत असताना कळपामध्ये राहत असताना आणि माझा जो सगळ्यात मोठा स्वभाव दोष होता की ऍबनॉर्मल फिअर जी भीती जी नैसर्गिक नाही
ही अनैसर्गिक भीती कमी होण्याकरता एकटीची मदत मला झाली. कळपामध्ये राहून, समूहामध्ये राहून एक कुठेतरी बळ मिळायला लागलं. सामूहिक प्रार्थनेचं बळ असेल, सभांचं बळ असेल, सामूहिक अनुभव कथा जे होतात त्याचं बळ असेल. तर हे बळ मिळाल्यामुळे माझी भीती ती हळूहळू कमी व्हायला लागली आणि मग कुठेतरी मला हलकं वाटायला लागलं. कुठेतरी काहीतरी आपलं अस्तित्व आहे आणि काहीतरी सकारात्मक पाऊल आपण उचलतो. दुसरा फोल्ड होता सेवेचा याच्यामधला. आत्मकेंद्री व्यक्तिमत्व हा माझा सगळ्यात मोठा स्वभाव दोष. सगळ्यात मोठी बिघडलेली मानसिकता, मनोवृत्ती माझी. प्रत्येक ठिकाणी मला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. माझा आदर झाला पाहिजे. माझी वाहवा झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी ही होणार नाही त्या गोष्टी मी ताबडतोब त्यागून द्यायचो किंवा सोडून द्यायचो. पण सेवा सर्व्हिसमध्ये काम करत असताना अनेक लोकांसोबत जेव्हा जुळवून घेण्याची वेळ येते त्यावेळेला खूप संयम जो लागतो तो संयम मला या सेवेच्या माध्यमातूनच मिळाला. की अनेक ठिकाणी पीआय मीटिंग अटेंड करणे असेल, सभांना जाणे असेल, निरनिराळ्या ठिकाणी त्यांची मतं जाणून घेणं असेल, त्यांच्या ग्रुपमध्ये असणारे काही डिस्प्युट्स असेल त्याच्याविषयी ते विचारणा करत असेल तर तेव्हा प्रांजळपणे आपला जो प्रवास आहे तो त्यांच्यासमोर मांडून कुठे काय घडू शकते हे त्यांना सांगणं असेल किंवा केव्हाही कुठल्याही सदस्याचा फोन आला असेल किंवा काही तिची अडचण असेल त्याला तेवढा वेळ देऊन त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न हा सगळ्या सेवा अंतर्गत जो भाग होता ज्या ज्या ठिकाणी तशा जशा पद्धतीने करता येईल या सेवेच्या या टप्प्यांमध्ये किंवा या प्रत्येक घटकामध्ये मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि प्रामुख्याने माझ्या मध्ये असणारे अनेक जे स्वभाव दोष कमी होण्याकरता मदत झाली की वसुदैव कुटुंबकम जसं आपल्या याच्यात म्हटलं जातं त्याच्याप्रमाणे आपण सर्व एक आहोत. आपला आजार एक आहे, आपण सर्व एक आहोत, आपण आपल्या वेदना एक आहे आणि आपण सर्व प्रामाणिकतेने सुधारण्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे. हा जो सर्वंकष दृष्टिकोन विकसित व्हायला लागला अप्रत्यक्षपणे त्याच्यावर मी काहीच काम नाही केलं. मी फक्त सेवेत राहिलो तर त्याचा फायदा व्हायला लागलो का मी काही वेगळा नाही. मी सुद्धा इतर लोकांसारखा मी काही खूप अतिमहत्वाकांक्षा ठेवून किंवा स्वतःला वेगळं समजून जीवनामध्ये काही वेगळं करू शकणार नाही. पण जर ईश्वराच्या इच्छेनं या सेवेत जर मी राहिलो तर निश्चितपणे एक संतुलित व्यक्तिमत्व घेऊन मी वाटचाल करू शकतो. असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाचा कोणाला फायदा जरी नाही झाला पण निश्चितपणे कोणाची मनं दुखवल्या जाणार नाही असं व्यक्तिमत्व मला या सेवेच्या माध्यमातून मिळू शकते याच्यावर माझी श्रद्धा बसली किंवा याच्यावर माझा विश्वास बसाला आणि हळूहळू अनेक ठिकाणी चांगल्या संधी मिळत गेल्या आणि या सेगमेंट मधून जे काही मला मिळालं ते मी माझ्या कुटुंबामध्ये अप्लाय करायला लागलो. त्या सगळ्या गोष्टी बहीण भावंडांसोबतचे माझे जे संबंध ताणले गेले होते. मी मोठा होतो घरी पण माझी वागणूक अतिशय लहान आणि हेकेखोर आणि हट्टी मुलासारखी असायची. त्याच्यामध्ये बदल हळूहळू यायला लागला. मॅच्युरिटी आली. इतरांचं समजून घेणे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, ते कशातून चाललेले आहेत, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे का, त्यांना कुठेतरी आपल्या सांत्वनाची गरज आहे का, त्यांना कुठेतरी आपल्या आधाराची गरज आहे याचा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि हळूहळू ते विश्वास टाकायला लागले त्यांच्यामध्ये. त्यांना सुद्धा हे लक्षात यायला लागले की आता कुठेतरी याच्यामध्ये परिपक्वता यायला लागली. हा संयमानं घेतोय प्रत्येक इतरांच्या प्रॉब्लेमवर उपहासात्मक पद्धतीने टीका करत तर तो प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मार्गदर्शन करत असताना अट्टहास नव्हता किंवा मी जे सांगतोय तेच तुम्ही केलंच पाहिजे किंवा अशाच पद्धतीने चाललं पाहिजे असं काही. मी माझे विचार व्यक्त करायला लागलो आणि मनातून प्रामाणिकतेनं सांगण्याचा किंवा त्यांना आधार देण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. त्याचा असा परिणाम झाला की कुठेतरी आता माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा मला विचारायला लागले लोक किंवा त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या नाजूक क्षणांमध्ये कुठेतरी मला ते माझं कॉन्ट्रीब्युशन त्यांना जे आहे ते महत्वाचं वाटायला लागलं की हा व्यक्ती असायला पाहिजे याचंही आपण मत जाणून घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी व्हायला लागल्या. तर या गोष्टी मला या सेवा फेज मध्ये काम करतानाच मिळाल्या. सर्व्हिस मध्ये अनेक लोक अनेक विचार वाद प्रतिवाद हे सगळं होत असताना त्याच्यामधलं सुवर्ण मध्य साधण्याचं काम आपल्याला कसं करायचं आहे, कशा पद्धतीने आपण फेलोशिपसाठी कॉन्क्रीट काम करू शकतो, समोर जाऊ शकतो, सकारात्मक राहू शकतो, जे नवागत आहेत किंवा जे सेवेमध्ये येण्यास उत्सुक आहेत त्या लोकांना आपण कशी संधी दिली पाहिजे आपण बाजूला होऊ. ह्या सगळ्या गोष्टी मी अनेक ठिकाणाहून शिकलो, अनेक ठिकाणावर बघितलं आणि त्यानुसार वागण्याचा मी प्रयत्न करायला लागलो आणि त्यानंतर तो आपला फोल्ड आहे ती मुक्तता मग माझ्या जीवनामध्ये मी अनुभवायला लागलो की मला आता काही कशाची अशी अपेक्षा फारशी जीवनाकडून नाही. नॅचरल जीवन मी आज जगतोय याची जाणीव मला व्हायला लागली. माझ्या मनामध्ये भीती नव्हती पुन्हा कधी मी
माझ्या हातात मद्याचा ग्लास येईल का, पुन्हा माझ्या जीवनात कधी अस्वस्थता वाढेल का, माझ्यासोबत जर असं नाही घडलं तर मी डिस्टर्ब होईल का, हे असे नाना प्रकारचे जे शंका माझ्या मनामध्ये सातत्यानं घर करून राहायच्या, त्याच्यापासून कुठेतरी आता हळूहळू मुक्तता मिळायला लागलेली होती आणि एक संतुलित आयुष्याचा मी आनंद घ्यायला लागलो. आयुष्य मला एका ओल्ड टायपरने त्यावेळेला सांगितलं होतं की बघ, आयुष्य हे मुळात बोरच आहे किंवा आयुष्य हे अतिशय नीरस किंवा कंटाळवाणच आहे. या गोष्टीचा स्वीकार तू जोपर्यंत करणं आणि त्याच्यासोबत लढत बसशील किंवा स्ट्रगल करत बसशील त्या कॉन्सेप्ट सोबत, तर तुझ्या आयुष्यामध्ये सातत्यानं अवसाद, नैराश्य आणि वैफल्य याच्याशिवाय दुसरं काहीच राहत. मी त्या गोष्टीचा स्वीकार करून घेतला. आहे हे असं आहे आणि याच्यातनं आपल्याला वाटचाल करायची आहे आणि ही गोष्ट मी या त्रिकोण स्ट्रॅटेजी मधूनच शिकलो होतो, सर्व्हिस रिकव्हरीच्या अनेक. म्हणून आपलं ते पहिली लाईन खूप नंतर नंतर काही कॉन्सेप्ट अल्कोहोलिक अनोनिमस मधले माझ्या लक्षात आले की त्याच्यामध्ये म्हटलं आहे की बुवा, मद्याच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या लोकांच्या या कहाण्या, हे जे सुरुवातीचं वाक्य बुक मध्ये दिलेलं आहे, हा जो प्रवास सांगितला आहे कहाण्या आहे आणि ह्या कुठे मला लागू पडतात का, याचा मी विचार केला पाहिजे किंवा याच्यावर मी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फिरून मी ते बिग बुक वाचायला गेलो. त्याच्यातल्या अनेक संकल्पनांशी माझा नव्यानं परिचय झाला. संयमित जगणं नेमकं कशाला म्हणतात ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक ऋतूचा, प्रत्येक सिच्युएशनचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे, त्याच्याकरता आपण सराव केला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी वाटचाल सुरू केली. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत मग हळूहळू जे आहे ते सकारात्मकता यायला लागली. मनासारखं नाही जरी घडलं तरी पण त्याच्यातून आपण काहीतरी मिळवलं किंवा काहीतरी शिकतोय, काहीतरी मिळून राहिलेलं आहे, या गोष्टीची जाणीव हळूहळू व्हायला लागली. आणि माझा एक जो स्वभाव दोष राहिलेला आहे पहिल्यापासून, की एखाद्या विशिष्ट कल्पनेला चिकटून राहा. मी पहिले असा होतो, असा माझा काळ होता, अशा पद्धतीने मी जीवन जगलो, माझी लाईफस्टाईल अशी होती किंवा असं होतं आणि त्याच्यामध्ये मी माझा हा जो मद्यपाश आहे किंवा माझी मद्याची आसक्ती ही वाढवून घेतलेली होती. ते आज का नाही, ते आज का नाही, ते आज. पण ह्या एक दिवसाच्या संकल्पना, या कार्यक्रमानं एक दिवसाच्या संकल्पनेनं मला ते सांगितलं की आजच्या दिवसावर फोकस कर. आजच्या दिवसात तू प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर. जे निघून गेलेलं आहे ते वापस येणार नाही. पण आज मी स्वतःला कसा न्याय देऊ, माझ्या संबंधित लोकांना कसा न्याय देऊ शकतो, माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करत असताना मी त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना, त्यांची मनोवृत्ती कशी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, माझ्या स्वतःच्या संयमित व्यक्तिमत्वाच्या माध्यमात त्याच्यावर मी फोकस करायला पाहिजे, हे इथं सांगण्यात आलं होतं. मला वेगळं काही करू नको. इथं स्पष्ट सांगितलं की मला वेगळं काही करायचं, मला फक्त स्वतःला संयमित ठेवण्याकरता प्रयत्न करायचे आहे. बाकी सगळं जे करणार आहे ते ईश्वरच करणार आहे, हे या ठिकाणी मला सांगण्यात आलं होतं सुरुवातीला. पण त्यावेळेला माझी मनोवृत्ती ती नव्हती. डिस्ट्रक्टिव्ह मनोवृत्ती घेऊन मी या ठिकाणी आलो होतो. कॉम्प्लेक्स होता माझ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अनेक कॉन्सेप्टच्या बाबतीत. पण हळूहळू जसे वर्ष जात गेले आणि हे परिपक्वता यायला लागली, कारण मी विलिंग होतो. मद्यमुक्तीपेक्षाही वेगळं काहीतरी आहे आणि ते आपण शोध त्याचा घेतला पाहिजे. तेव्हा मग ती एकता, सेवा, मुक्तता या गोष्टी अनुभूती मी घेऊ शकलो. त्या माध्यमातून एक संयमित व्यक्तिमत्वाचा अनुभव मी घेऊ शकलो किंवा घेत आहे. आजही अनेक गोष्टींवर त्याच पद्धतीनं काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि प्रायोरिटी जी आहे ती याच्यावरच ठेवलेली आहे की जास्तीत जास्त मी स्वतःला संयमित कसा ठेवू शकतो, या दृष्टिकोनातून मी सातत्यानं प्रयत्नशील राहायला पाहिजे. नवीन गोष्ट काहीतरी चांगला एखादा विचार मला घेता येतो का, तो घेण्याचा मी रोज प्रयत्न केला पाहिजे. एखादी चांगली सवय मी अंगीकृत होते का माझ्या, त्याच्याकरता मी प्रयत्न केला पाहिजे. इतर लोकांसोबत मी जास्तीत जास्त सलोख्यानं कसा वागू शकतो याच्याकरता मी सराव केला पाहिजे. माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या विचारांमध्ये सुसूत्रता आणण्याकरता एक चांगली सवय माझ्या व्यक्तिमत्वाला मी लावली पाहिजे, हा मी प्रयत्न केला पाहिजे. त्याची मी सातत्यानं स्वतःला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. कधी विसरतो, कधी शक्य होत नाही, पण जेव्हाही शक्य होते त्यावेळेला एकांतात बसून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा मला हा झालेला आढळून येतो की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर काम करण्यासाठी अजूनही मला संधी आहे, त्याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही एक नवीन संधी मला प्राप्त होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून. ते करण्याचा मी प्रयत्न करतो. हा प्रचंड जो बदल आहे मानसिकतेमध्ये झालेला, हा या कार्यक्रमाच्या सरावामुळे. एकदा कार्यक्रम ऐकला आणि बदल झाला असं होत, हा कार्यक्रम ऍक्शन इज द मॅजिक वर्ड. मी सराव केला पाहिजे. जोपर्यंत मी सराव करणार नाही तोपर्यंत त्याच्यातली जादू मी अनुभवू शकणार नाही.
आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये ही जादू मी तेव्हाच अनुभवू शकतो जेव्हा मी आत्मपरीक्षण करतो, स्वतःचा आरसा स्वतःला दाखवतो आणि प्रामाणिकपणे या गोष्टीची कबुली देतो की मी असा असा आहे किंवा माझ्यामध्ये हे स्वभाव दोष आहे, माझी अशा पद्धतीची मानसिकता आहे आणि ही मानसिकता जर मला बदलवायची असेल तर मला प्रामाणिकतेने प्रयत्न करावेच लागतील स्वतः करता, स्वतःच्या संयमित व्यक्तिमत्वाला साबूत ठेवण्याकरता. ते मी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये अवघडलेपणा आणत नाही किंवा काय म्हणतो त्याला गुंतागुंत वाढवून जे समोर आलं त्याचा स्वीकार कर, जे काम जे जबाबदारी किंवा जी ही गोष्ट समोर आली असेल त्याच्याविषयी किंतु परंतु मीच का किंवा मीच का नाही याच्यावर मी आजकाल डोकं लावत नाही. जेही काम असेल समोर आलं तर त्याला मी प्रामाणिकपणे माझ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करतो किंवा माझ्या पद्धतीनं ते संपन्न करण्याचा प्रयत्न करतो. ही सहजता जी आहे ही सहजता आज मी निश्चितपणे विश्वासानं सांगू शकतो की ही केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या कार्यक्रमानंच मला दिलेली आहे आणि या सहजतेमुळेच मी हे साध्य करू शकलो आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाने जो मूलमंत्र मला दिलेला आहे की सहज साध्य करा, कीप इट सिम्पल. गुंतागुंत घेऊन मी या ठिकाणी आलो होतो पण माझी गुंतागुंत या कार्यक्रमानं सॉल्व्ह करून दिली आणि आज मी अतिशय मोकळं, अतिशय शांत आणि संयमित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. मी सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. माझ्या जीवनामधल्या अस्ताव्यस्ततेचा स्वीकार केलेला आहे. चांगल्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे आणि ओव्हरऑल माझ्या व्यक्तिमत्वाचा मी स्वीकार केलेला आहे आणि माझ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करत करतच मी स्वतःमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि हा केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसचा चमत्कार आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसने अशा प्रकारचा प्रचंड मानसिकतेमधला माझा सकारात्मक बदल हे केवळ ईश्वराच्या कृपेनं शक्य झालेलं आहे. आपण सर्वांनी मला ऐकलं. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. ऑनलाईन मध्यमुक्ती समूहाला विशेषकडनं मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू.